आमच्या गावातून विरोध केलेला आहे का नाही एकदा? विरोध केला ऐका ना हा, मग तुम्ही डबल नोटीस का घेऊन आला? तुम्ही आम्हाला भूमी अभिलेख का म्हणला ही सांगा. सावंत साहेब मोनार्च कंपनीचा आहे, प्रायव्हेट कंपनी मोनार्च कंपनी, गव्हर्नमेंट नाही. ऐका ना साहेब हा बसा इथे. हे सांगू नका मला. तुम्ही आल्या भूमी अभिलेख मार्फत कसं म्हणला आम्हाला ही सांगा. अहो नोटीस तुमचा आय कार्ड दाखवा मला. भूमी अभिलेखचा असला तुम्ही भूमी अभिलेखचे तर आय कार्ड दाखवा. अहो ऐका ना सर हे नोटीस आहे तर भूमी अभिलेखचं. हो भूमी अभिलेख त्या माणसाने उद्या ना आमच्या बसतोर ते माणसं आम्हाला देत वाटायला का बर दिले? ती शासनाचे पगार घेणार का? ते आम्हाला त्यांनी हायर केलेलं आहे. हायर केलं काय बी केलं त्यांचं मग काम यायचं आमच्या बसतोर. गव्हर्नमेंटची माणसं आहेत ना ती. तुम्ही गव्हर्नमेंटचे हो का? आम्ही नाही हो मग सर. आलेल्या भूमी अभिलेख कसं म्हणता आलं तुम्हाला? कम्युनिकेटर आहे हो आम्ही. काही बी असू भूमी अभिलेखच्या माणसानंच यायचं आमच्या बसतोर नोटीस घेऊन, शासकीय माणसानं. पहिला आमचा विरोध झालेला आहे, इथून 100% विरोध गेलेला आहे. डबल गावात मुवाजाला यायचं नाही. आला तर रट्टे खाताली सांगून ठेवायला लागलो. दाखवा ना हो तुमच्यापाशी आय कार्ड असलं तर भूमी अभिलेखचं. जाऊन सांगा. आम्हाला रिपोर्ट द्यावा लागणार. द्या ना मग. मला सकाळी अण्णा म्हणले भूमी अभिलेखची माणसं येणार आहेत. आम्हाला माहिती नव्हतं ना तुम्हाला किती पाहिजे माणसं. मग सांगतो की आम्ही पहिल्यांदा आपण पहिल्यांदा कुठं? तुम्हाला अहो मला माहिती चाट्यामध्ये हीच कंडिशन झाली आहे. चाट्यामधून महागारी केलाय. नोटीस वाटाय आम्ही पहिल्यांदा आलो. मला हे- मोनारचेच लोक गेले चाट्यामध्ये सुद्धा. जमीन मोजणीच्या नोटिसा कोणी द्यायला पाहिजे? झालं, झालं. जमीन मोजणीच्या नोटिसा कोणी द्यायला पाहिजे? भूमी अभिलेख न द्यायला पाहिजे. कसं काय कळलं? इतके दिवस कळलं नाही का तुम्हाला? हा